कडापे संघासमोर होईल। मात्र क्रिकेटचा खेळ आहे, एक चेंडू 11ची आवश्यकता आहे। एक खराब चेंडू जर नो बॉल पडला तर सामन्याचं चित्र बदलेल। शेवटचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉंग लेगच्या दिशेने चेंडूला खेळून काढलाय, वन बाउंस, सीमा रेषा पार आणि टीम यंगस्टार जिते संघ विजेता संघ ठरलाय। चला यंगस्टार जिते संघ, चला कर्णधार लगेच या, कर्णधार लगेच धाव घ्या, कर्णधार लगेच धाव घ्या। चला दोन्ही कर्णधार चला। आणि हा टॉस करण्याकरिता मी विनंती करतोय संतोष पानसरे आपण यायचंय फायनलचा टॉस करण्याकरिता। संतोष पानसरे, बारी बारी सबकी बारी। चला वर वर वर, चला वेळ घेणार नाहीये, मी फक्त टॉसच करणार आहे कारण 2 षटकांची लढत आहे, फक्त 2 षटकांची लढत, लक्षात घ्या। थोडे पुढे या, थोडे पुढे या, कॅमेरामॅन फोटो घ्या पटकन। अंतिम सामन्याचा टॉस होतोय, 2 षटकांची लढत आहे। येस, टेल इज द कॉल अँड टेल इट इज। दोन्ही कर्णधार, दोन्ही इकडे या, कर्णधार 2 मिनिटं। चला अंतिम सामना आपण पाहतो, जिथे स्पर्धेचं या टायटल पाहिलं तर निजामपूर विभाग टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री भैरवनाथ क्रिकेट संघ शिरवली आयोजित श्री भैरवनाथ चषक 2026 आणि या भैरवनाथ चषक 2026च्या अंतिम टप्प्यामध्ये म्हणजेच अंतिम सामन्यामध्ये आपण आलोय, जिथे एका बाजूला टीम यंगस्टार जिते तर त्यांच्या अगेन्स्ट यंगस्टार कडापे संघ, 2 असे संघ ज्यांनी संपूर्ण स्पर्धेमध्ये आज डॉमिनन्स दाखवला। यंगस्टार कडापे संघाकडून विपिनने जो खेळ केला आजच्या दिवसामध्ये तो नक्कीच वाखणण्याजोगा होता आणि यंगस्टार जिते संघासाठी साहिलने केलेला खेळ, अगदी ऑलराऊंडिंग परफॉर्मन्स त्याने दाखवला आणि संघाला अंतिम सामन्यामध्ये धडक मारण्यामध्ये यश मिळालंय। सामन्याला होतीये सुरुवात, अंतिम सामना, पहिला चेंडू गणेश, पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गॅप मध्ये चाललाय, मोठा गॅप आहे, क्षेत्ररक्षक चालले चेस करतायत, क्षेत्ररक्षण सुरेख आपल्याला पाहायला मिळालंय। मात्र या चेंडूवरती आलाय चौकार, 4 धावांनी धावसंख्येचा श्री गणेश आपल्याला पाहायला मिळतोय। स्कोर बोर्ड वरती जोडल्या गेल्या 4 धावा, चौकार। तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव, वडापाव, वडापाव। धन्यवाद डीजे।
पहिल्या चेंडूवरती आल्या 4 धावा. 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकली. स्कोर कार्ड वरती धावसंख्येचा श्री गणेशा चौकाराने झाला शुभ सुरुवात स्कोर कार्डची आपल्याला पाहायला मिळतीये. थांबवलं गेलाय, थोडासा मध्ये व्यत्यय आलाय, थांबवलं गेलाय. निर्धाव कोणताही चेंडू या चेंडूवरती डिलिव्हर केला गेला नाही. एक चेंडू वगैरे 4 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डाऊन द ग्राउंड साहिलच्या बॅट मधून सुपर्ब स्ट्रोक षटकार 6 धावा. सुपर बॅटिंग, थँक्यू डीजे. सुपर बॅटिंग आपल्याला साहिलच्या माध्यमातून पाहायला मिळते. मागच्या सामन्यामध्ये देखील सुरेख फलंदाजी साहिलने केली, मात्र या सामन्यामध्ये अंतिम सामन्यामध्ये वेगळा चॅप्टर त्याच्या समोर आहे. आता सिली पॉइंटला एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय तैनात केला गेलाय बॅटरचं मन विचलित करण्यासाठी. मात्र साहिलचं मन विचलित होणार नाहीये, समोरच्या दिशेने खेळून काढलाय. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय आणि त्याचा भुर्दंड 4 धावांसाठी भोगायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले अगदी आउटसाइड ऑफ स्टंप आला, समोरच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक विपिन क्षेत्ररक्षक आले होते चेंडूवरती, मात्र त्यांच्याकडून चूक झाली आहे. 4 धावांनी धावसंख्येत भर पडली आहे. 14 धावा आपण 3 चेंडू वगैरे स्कोर कार्ड वरती पाहतोय. पुढचा चेंडू, अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मिस टाइम आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, चूक झाली आहे. जीवनदान मिळालंय. जीवनदान त्यांनाच मिळतं जे सुपर्ब आपल्याला फलंदाजी पाहायला मिळते. सुपर्ब आपल्याला फलंदाजी पाहायला मिळते. यावेळी आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूला खेळवला गेला होता. निर्धाव चेंडूला 4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय. 16 धावा, 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 16 धावा स्कोर कार्ड वरती, जिथे साहिलच्याच बॅट मधून 16 आल्यात. यावेळी पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळतोय. पिचिंग आउटसाइड पिच पाहायला मिळतोय. नो बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत इथे आपल्याला पाहायला मिळाला आहे. नो बॉलने धावसंख्या पुढे सरकली, वधारली आहे. स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते 17 धावा. नो बॉलचा इशारा पंचांचा. उघडा डोळे बघा नीट, पुढील चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू, अगदी म्हटलं ना शेर के मुंह खून लगा है और उसके सामने अगर आप एक आदमी को रखेंगे तो क्या होगा. यावेळी पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अजून एक फटका बैटर साहिलच्या बॅट मधून आलाय. अरे परिंदों को कह दो मंजिल मिलेगी, यकीनन उनके फैले हुए पर बोलते हैं. अरे जमाने में अक्सर वो लोग खामोश रहते हैं जिनके जीतने के जज्बे बीच मैदान में बोलते हैं. मैदानाच्या आतमध्ये वन साइड बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते साहिलची, ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत स्कोर कार्ड जाऊन पाहिला तर धावसंख्या आली आहे. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो. शेरों का मैं हूँ शेर यारो, अरे कोई न मुझसा दलेर प्यारो. शेरों का मैं हूँ शेर यारो, अरे कोई न मुझसा दलेर प्यारो. धन्यवाद डीजे. वन साइड हिरो म्हणून आज नावा रूपाला आलाय हा खेळाडू. अगदी कमी वयाचा खेळाडू आहे आणि मैदानाच्या आतमध्ये त्याने जी छाप सोडली आहे वाखण्याजोगे. 7 चेंडू केले, 22 धावांची इनिंग त्याच्या बॅटमधून आले. गोलंदाजी मार्कवरती विपिन आला, ज्याच्यावरती आता संपूर्ण संघाचा दारोमदार असेल, कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 23 धावा आल्यात. दुसरं षटक राईट आर्म राऊंड द विकेटने समोर यज्ञेश सज्ज. आता यज्ञेशला काम एकच आहे की सिंगल काढून स्ट्राइक रोटेट करून साहिलला स्ट्राइक द्यायची आहे आणि त्यानंतर मात्र साहिलची बॅट पुन्हा एकदा बोलायला लागेल. स्कोर कार्ड 23 वरती स्थिरावली. चला विपिन प्लीज थोडासा स्पीडअप करा.
पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने. पहिला चेंडू डेड बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू विपिनचा राईट आर्म राऊंड द विकेट. खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडू नॉन स्टॉप चाललाय. बहादूर को नसीब का सहारा. चौकार आलाय. बॅटर यज्ञेशला धन्यवाद डीजे. नो बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाला. पहिला चेंडू यज्ञेश विपिनने खराब टाकला. 5 धावा आल्या या चेंडूवरती. स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 28 धावा. तब्बल या षटकामध्ये पाहिलं तर खराब सुरुवात आपण विपिनची पाहिली आहे. चला थोडस स्पीडअप करा टीम यंगस्टार कडापे संघ. सेकंड इनिंग्स मध्ये आपल्याला फलंदाजी करायची आहे. हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्विंग केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्या मस्तकावरती दस्तक देत षटकार आलाय. धन्यवाद डीजे. खरबुजे को देखकर टरबुजा देखील रंग बदलताय. षटकार ज्याच्या बॅटमधून म्हणजे साहिलच्या बॅटमधून मोठे फटके येत होते. समोर नॉन स्ट्रायकिंग एंडला अगदी यज्ञेश शांतपणे बघत होता आणि जशी त्याला संधी मिळाली तसे चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवायला सुरुवात केली आहे. आला यज्ञेशच्या बॅटमधून षटकार. 2-6 वरती यज्ञेश फलंदाजी करतोय तर 7-22 वरती साहिलला आपण फलंदाजी करताना पाहतोय. एक चेंडूचा खेळ समाप्त झालाय. तब्बल 7 चेंडू मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर्ड केले गेले आहेत ज्याच्यावरती 34 धावा टीम यंगस्टार जिते संघाने जोडल्या गेल्या आहेत. पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डाऊन द ग्राउंड. सुपर स्ट्रोक. सलगच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आणि टीम जिते संघाच्या डगआउट मध्ये टाळ्यांचा आणि शिट्ट्यांचा कडकडाट आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर फलंदाजी दोन्ही फलंदाजांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाले. जिथे यज्ञेशच्या बॅटमधून सलगच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आले आहेत. लेफ्ट हँड राईट हँड जोडी मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र दिशा बदलली आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट येण्याचा प्रयत्न विपिनचा. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र यावेळी रनआउटच्या स्वरूपामध्ये साहिलला माघारी परतावं लागतंय. 40 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. मोठी खेळी करता आली नाही साहिलला मात्र छोटी खेळी केली. आपण इथे पाहतोय मान्य श्री अर्णव संतोष पवार यांच्याकडून साहिल आणि यज्ञेशच्या खेळीसाठी 200 रुपयाचा पारितोषिक आलाय. एक सुपर इनिंग 40 धावांची पार्टनरशिप दोघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या दोघांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक इथे प्राप्त झालंय. यावेळी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सुपर स्ट्रोक. चेंडू म्हाडामधून सरळ बोईंच्या दिशेने मैदानाच्या बाहेर. षटकारासाठी 6 धावा. न्यू बॅटर प्रतीक मैदानाच्या आतमध्ये आले. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 46 जोडली गेली आहे. अगदी मैदानाच्या आतमध्ये 1 साइड बॅटिंग सुरू आहे. बॅटर यज्ञेशच्या बॅटमधून जिथे त्याने 3 षटकार या इनिंग्स मध्ये खेळले आहेत. पुढचा चेंडू विपिनचा. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिनी हेलिकॉप्टर बाहेर काढलाय. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये डेंजर एंडला थ्रो केला गेलाय आणि बॅटर प्रतीकने आपली विकेट सॅक्रिफाईस केली आहे बॅटर यज्ञेश साठी. चला चला न्यू बॅटर लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. डीजे प्लीज थोडंसं थांबायचं आहे. आता आपल्याला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. आता सामना लवकर संपवायचा आहे. 47 धावा स्कोर कार्ड वरती. विपिनचं हे षटक पाहिलं ना तर तब्बल 5 चेंडूमध्ये विपिनने 20 धावा खर्च केल्यात. रितेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तर समोर यज्ञेश. शेवटचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का आणि येस इट इज रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होते. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. थँक्यू डीजे. अर्थात 1 साइड हिरो सॉन्ग वाजलं आणि 1 साइड हिरो मैदानामध्ये आल्यात. आदरणीय हरेशजी पवार साहेब, संवेद सानपाडा शिवसेना विभाग प्रमुख,
आदरणीय गणेशजी मानकर साहेब यांचं देखील शुभ आगमन झालंय. स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. चला 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 21 धावा या षटकामध्ये आल्यात. 48 धावा स्कोर कार्ड वरती एकंदरीत आपण पाहतोय. रितेश असेल आता स्ट्रायकिंग एंडला. अगदी व्हाईट बॉलचा इशारा मागच्या चेंडूवरती केला गेला, मात्र फलंदाजांना वाटलं की तो निर्धाव चेंडू होईल आणि एका धावेचा प्रयत्न त्यांनी केला आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट पडली. यावेळी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आणि अजून एक विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये मैदानाच्या बाहेर. चला टीम यंगस्टार कडापे संघ आपण लवकर मैदानाच्या बाहेर जा आणि यंगस्टार जिते संघ आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. डीजे थोडंसं प्लीज आता थांबायचंय. थँक्यू. पहा, श्री भैरवनाथ चषक 2026 आज विरारच्या म्हाडा मैदानावरती चालू आहे, परंतु ही स्पर्धा गावी जितक्या क्रेजने पाहिली जाते तेवढ्याच क्रेजमध्ये ती सुरत शहरामध्ये देखील पाहिली जाते. आणि साहिल दाखल करणं अवघ्या 19-20व्या वर्षामध्ये आज जो अष्टपैलू खेळ साकारलाय एका दर्दी प्रेक्षकानं, अर्थातच कामतवाडीचे सोहम हळदे यांनी ऑनलाईन 1000 रुपयाचं पारितोषिक साहिल दाखिलकरिता पाठवलंय. साहिल, कॉंग्रॅच्युलेशन्स. एकच बॉल आपल्याकडे नवीन शिल्लक आहे. 2 आहेत ना सर? ओके. चला टीम यंगस्टार कडापे संघ आपले लवकरात लवकर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. यंगस्टार जिते संघ आपण चांगला खेळ आतापर्यंत केला आहे, प्लीज सहकार्य करा. लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अंतिम सामना शेवटचे 12 चेंडू मैदानाच्या आतमध्ये, जिथे एका बाजूला आपण पाहतोय एका बाजूला टीम यंगस्टार जिते संघाने प्रथम फलंदाजी करत असताना स्कोर कार्डवरती धावसंख्या जोडली गेली 49. विजयासाठी 50चं लक्ष आणि मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग पेअर टीम यंगस्टार कडापे संघाकडून 2 सामन्याचे 2 सामनावीर, म्हणजेच एका बाजूला राहुल जाधव, बाहुबली म्हणून ओळखला जाणारा खेळाडू राहुल जाधव आणि विपिन वर्मा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. तर गोलंदाजी मार्कवरती 20 नंबर जर्सी परिधान करून गोलंदाजी मार्कवरती एक परफेक्ट ऑलराऊंडर. या मी नक्कीच म्हणेन की हे जे निजामपूर विभाग क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन आहे, याचं नाव येणाऱ्या काही वर्षात टॉपला घेऊन जाणारा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं आता सध्या जात आहे तोच साहिल गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. अवघ्या 19-20 वर्षाच्या कालावधीमध्ये त्याने केलेला खेळ हा नक्कीच वाखडण्याजोगा आहे. माणगाव तालुक्याने अनेक चांगले खेळाडू दिले आणि त्याच्यामधून हा नवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये घडतोय, ज्याचं नाव आहे साहिल. पहिला चेंडू विपिन वर्मासाठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चूक झाली आहे. पहिल्या चेंडूवरती अगदी क्लायमॅक्स पाहायला मिळालाय. पहिल्या चेंडूवरती विपिन वर्माला मिळालंय जीवनदान. केवळ 1 धाव या चेंडूवरती घेतली गेली. एकेरीने धावसंख्या पुढे सरकली आहे. स्कोर कार्डवरती धावसंख्येचा श्री गणेश आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. आता संपूर्ण दारोमदार राहुलच्या खांद्यावरती असे राहुल जाधव ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा सुरेख एफर्ट आपल्याला पाहायला मिळतात. या चेंडूवर देखील आल्यात 2 धावा. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचतीये. 3 धावा आपल्याला पाहायला मिळतात. जिथे चांगली फलंदाजी मागच्या 2 सामन्यामध्ये दोन्ही फलंदाजांनी केली होती, या सामन्यामध्ये तितकीशी चांगली फलंदाजी आज त्यांना करावी लागेल. लक्ष मोठं आहे, मात्र प्रयत्न तुम्हाला हातोनात करावे लागतील. यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू गॅपमध्ये चालला. 1 धाव पुन्हा एकदा कंप्लीट केली जाईल. एकेरीने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकते. स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचतीये 4 धावा. आपण आतापर्यंत पहिला 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 4 धावा स्कोर कार्डवरती. संपूर्ण आजच्या दिवसातील टीम यंगस्टार जिते संघाचा आराखडा पाहिला ना तर साहिलने प्रभावित करणारा खेळ केला. व्हाईट बॉलचा इशारा इथे आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण तिन्ही डिपार्टमेंटमध्ये एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून त्याची वर्णी इथे लागली जाते. कारण त्याच्यासारखे खेळाडू फार कमी पाहायला मिळतात. अगदी या वयामध्ये त्याने केलेला खेळ आज दर्दी प्रेक्षक नक्कीच त्याची वाहवा करतात. हा चेंडू देखील खराब पाहायला मिळाला. व्हाईट बॉल पाहायला मिळाला. व्हाईट बॉलने धावसंख्या पुढे सरकली आहे.
एकेरीने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकत असताना स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचतीये. 4 चेंडू अखेर 3 चेंडू अखेर 7 धावा स्कोर कार्डवरती. चला प्लीज थोडासा स्पीडअप करा जिते संघ. 7 धावा स्कोर कार्डवरती येणारे 3 चेंडू, हे 3 चेंडू या सामन्याचं चित्र ठरवतील. या 3 चेंडूवरती येणाऱ्या धावा या सामन्याचं चित्र ठरवतील. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न गॅप मध्ये खेळून काढला. चेंडूवरती क्षेत्ररक्षक आला, तद्वर मात्र घेतलेली एकच धाव. एकेरीने पुन्हा एकदा थेंबे थेंबे तळे साचे या पद्धतीने धावसंख्या स्कोर कार्डवरती 4 चेंडू वगैरे आपल्याला पाहायला मिळते, 8 धावा. साहिलने चांगली गोलंदाजी केली. या षटकामध्ये एकही मोठा फटका खेळू दिला नाहीये. पहिला षटक आहे, पहिल्या षटकामध्ये अंतिम सामन्याचा आपण साहिलला पाहतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र सुरेख चेंडू साहिलच्या माध्यमातून हाताळला गेला. या चेंडूवर देखील एक धावली. एकेरीने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकली. स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते 9 धावा. शेवटचा चेंडू असेल साहिलच्या षटकातील. अगदी अप्रतिम षटक साहिलच्या माध्यमातून हाताळलं गेलं. येणारे 7 चेंडू 41 ची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मिस टाइम आपल्याला पाहायला मिळतोय. या चेंडूवरती आली एकेरी. एकेरीने धावसंख्या पुढे सरकली. षटक समाप्त झाले एका षटका अखेरीच. स्कोर कार्डवरती 10 धावा विना गड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चला टीम लवकर स्पीडअप करा. येणाऱ्या 6 चेंडू आणि विजयासाठी 40 ची आवश्यकता. म्हणजे एका षटकामध्ये 40 ची आवश्यकता आज मैदानाच्या आतमध्ये. प्लीज मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो, साहिलसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. कारण साहिलने आजच्या संपूर्ण दिवसामध्ये केलेला खेळ हा वाखाणण्याजोगा राहिला. आणि मी दिलेला शब्द म्हणजेच या निजामपूर विभाग टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचं नाव हा खेळाडू 7 समुद्रापार घेऊन जाईल. मोठ्या खेळाडूची हीच अपेक्षा असते. 10 धावा झाल्यात एका षटकाखेरी. स्कोर कार्डवरती आपण दुसऱ्या षटकासाठी यज्ञेशला पाहतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉंग लेगला चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक राहतोय दूर, चेंडू चाललाय भूर. या चेंडूवरती आला चौकार. 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकली आहे. चला थोडं स्पीडअप करा. आता मात्र विजयाच्या उंबरट्यावरती टीम यंगस्टार जिते येऊन उभी राहिली आहे. जिथे आपण पाहिलं यंगस्टार जिते संघाला, त्यांनी दुपारच्या सत्रामध्ये चांगला खेळ केला आणि इथपर्यंत आले आणि त्याचा फायदा आता आपण त्यांना होताना पाहायला मिळतोय. येणारे 5 चेंडू 36 ची आवश्यकता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू आलाय. निर्धाव चेंडूसह जसे जसे चेंडू समाप्त होत आहेत टीम यंगस्टार जिते संघाचे सर्व समर्थक अगदी खुश होताना आपण पाहतोय. विजयासाठी येणारे 4 चेंडू आणि 36 ची आवश्यकता. यावेळी कव्हर्सला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक दूर आहे. 1 धाव कंप्लीट केली गेली. साहिल आलाय. साहिल आज संपूर्ण दिवसामध्ये ऍक्शन मध्ये राहिलाय. येस डेफिनेटली साहिल आणि साहिलच आज ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. आदरणीय भरतजी मोरे मुळगाव यांच्याकडून साहिल दाखिणकर करिता 1000 रुपयाचे पारितोषिक आलंय. तर जिते संघाचे कर्णधार प्रतीक कोंडे यांचे पिताश्री श्री शिवाजी कोंडे साहेब यांच्याकडून देखील 200 रुपयाचे पारितोषिक आलंय. नक्कीच दर्दी प्रेक्षकांनी इथे साहिल वरती विश्वास दाखवलाय. साहिल एक हरवणारी खेळाडू आहे. साहिलचं नाव येणाऱ्या काही काळामध्ये या विभागामधून नव्हे तर माणगाव तालुक्यामधून नव्हे रायगड जिल्ह्यामधून टॉपला असेल अशी मी आशा करतो. इथे या चेंडूवरती आलाय षटकार. विजयासाठी आता 2 चेंडू आणि 35 ची आवश्यकता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती केवळ 1 धाव आपल्याला पाहायला मिळतीये. शेवटचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथून पुढे टीम यंगस्टार जिते संघ श्री भैरवनाथ चषक 2026 चा मानकरी ठरतोय. सुपर खेळ संपूर्ण संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झुमलो झुमलो. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झुमलो झुमलो. शेरों का मैं हूँ शेर यारो, अरे कोई ना मुझसा दलेर प्यारो. शेरों का मैं हूँ शेर यारो, अरे कोई ना मुझसा दलेर प्यारो. के सच सच कहता मैं डट कर रहता मैं. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झुमलो झुमलो. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग
ऊर्जा घेऊन आला तर प्रत्येक संघ आपल्याला खूप बरं वाटेल. ए बाय तुझा नवरा बारकुला